काय मग कसे आहात सगळे? हिवाळा खूपच छान सुरू झाला आहे. हिवाळ्याच्या भरपूर भाज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याचपैकी आज मी तुमच्यासाठी एक विंटर रेसिपी पुन्हा घेऊन आले आहे, जी विदर्भाची खासियत आहे. खूप हेल्दी आणि चविष्ट रेसिपी आहे ही. आम्ही त्याला कोहळ्याचं म्हणजेच लाल भोपळ्याचं गुळशेलं म्हणतो. अतिशय हेल्दी गरमागरम तयार असताना खाण्यासारखी रेसिपी आहे. ज्याचा कोणाचा घसा धरला असेल, सर्दी खोकला झाला असेल, हिवाळ्यात खूप थंडी वाजत असेल तर गरम गरम गुळशेलं घेतल्यावर इट इज व्हेरी व्हेरी कम्फर्टिंग. चला मग आज करूया गुळशेल्याची रेसिपी. चला माझ्यासोबत. मी आत्ता आईकडे आले आहे, त्यामुळे हे माझ्या आईचं किचन आहे. चला माझ्यासोबत माझ्या किचनमध्ये आणि ही रेसिपी आपण करूयात. आता आपण गुळशेल्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. या साहित्यामध्ये आहे सर्वप्रथम तर तूप. आपण साजूक तुपात थोडंसं परतवून घेणार आहोत. कोहळं किंवा लाल भोपळा. हा लाल भोपळा किसून घेतलेला आहे. हा किस साधारणतः एवढाच भोपळ्याचा हा किस आहे. त्यामुळे आता हा भोपळा ठेवून देऊया. हा जो किस आहे तो वापरायचा आहे आपल्याला. इथे दूध लागणार आहे गुळशेल्याकरता. त्यानंतर आहे हा गूळ, त्यानंतर वेलदोडे, त्यानंतर सुंठ पावडर आहे. सॉरी, ही चारोळी आहे, मी याला वेलदोडे म्हटलं. त्यानंतर ही थोडी सुंठ पूड आहे. कॉर्नफ्लॉवर घेतला आहे कारण गुळामुळे दूध फाटू शकतं, त्यामुळे थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे आपल्याला. आणि घट्टपणा लवकर यावा म्हणून इथे आपण मिल्क पावडर वापरणार आहोत. तुम्हाला जर मिल्क पावडर नको असेल तर थोडं दूध आळवून घ्या आणि ते तसं पण घट्ट होऊ शकतं. कॉर्नफ्लॉवर तुम्ही अवॉइड करू शकता. मग त्यावेळेला गुळाच्या ठिकाणी तुम्ही साखर वापरा, कारण गुळामुळे खूपदा दूध फाटतं, त्यामुळे कॉर्नफ्लॉवर वापरायचे. चला मग फटाफट वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. चला मग इथे आपण तूप घालून घ्यायचं आहे. साधारणतः मी इथे 2 चमचे तूप घातलं आहे, ज्यामध्ये मी हा कोहळाचा किस जो आहे तो परतवून घेणार आहे. छान परतवून घ्या त्याला आणि मग त्यात आपण दूध ऍड करूया. आता इथे आपला कोहळं बऱ्यापैकी परतवून झाला आहे. इथे आपण यात थोडं कॉर्नफ्लॉवर ऍड करून घेऊया आणि जरा ते मिक्स करून घेऊया, कारण दूध टाकल्यानंतर जर कॉर्नफ्लॉवर असं मिक्स केलेलं नसेल तर त्याच्या गुठळ्या होतात, त्यामुळे थोडं आधी ऍड करून घ्या. त्यानंतर आपण इथे मिल्क पावडर पण ऍड करून घेऊयात याच्यामध्ये. तुम्हाला किती घट्ट हवंय त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. मी इथे 1 ते 1.5 चमचा मिल्क पावडर ऍड केलेली आहे. त्याच प्रकारे गूळ पण आपल्या आवडीप्रमाणे ऍड करू शकतो. जितकं गोड हवं असेल तितकं गूळ ऍड करा. इथे मी ऑर्गॅनिक गूळ वापरते आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो वापरू शकता. पण गूळ हा खूप हेल्दी ऑप्शन आहे. साखरेच्या ऐवजी गूळ नेहमीच टाकलेला चांगला असतो. आता आपण इथे आधी मिल्क ऍड करून घेऊया. दुधाला एक उकळ आली की मग आपण गूळ ऍड करू. दूध इथे मी साधारणतः 1 पेलाभर वापरते आहे. याची कन्सिस्टन्सी मला खिरीसारखी आवडते. तुम्ही हवं असेल तर गाजराच्या हलव्यासारखी सुद्धा करू शकता, पण खिरीसारखं असेल तर गरमागरम प्यायला खूप छान लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड पण करा. उन्हाळ्याचे दिवस असतील तर थंड करून पिऊ शकता. आता सध्या हिवाळा आहे त्यामुळे गरमागरम प्यायला छान वाटतं, त्यामुळे मी या प्रकारचं कन्सिस्टन्सी करते आहे. यात आता मी चारोळी पण ऍड करून घेते आणि छानपैकी एक याला उकळ आल्यानंतर मग आपण गूळ ऍड करूया याच्यामध्ये. मी मगाशी मेन्शन करायचं विसरली, इथे मी हा केशरी दूध मसाला पण वापरते आहे. याच्यामध्ये केशर, वेलदोडे, ड्रायफ्रुट्स पण असतात आणि याने रंग आणि थिकनेस पण खूप छान येतो. मी इथे गुळशेल्यात हे पण वापरणार आहे. पूर्वी वापरायचे नाहीत लोक, पण एक नवीन ॲडिशन आहे ही. गुळशेल्याचा तसाही रंग छान येल्लो येतो. अजून हे वापरलं तर अजून सुंदर त्याचा रंग येतो. बघू शकता किती छान रंग आला आहे इथे. आता याला एक उकळ पण यायला लागली आहे. आपण याच्यामध्ये गूळ ऍड करूया. साधारणतः आपलं कोहळं होतं
त्याच्या अर्ध मी गूळ वापरते, म्हणजे हा ऑर्गॅनिक प्रकारचा गूळ आहे. आता याला उकळ आली आहे, मी इथे गूळ ऍड करून घेते. आता आपला गूळ छान वितळला आहे. यातला अजून एक छान उकळ काढून घेऊया. त्याआधी आपण हा केशरी मिल्क मसाला, ज्याच्यामध्ये केशर, ड्रायफ्रूट्स, वेलदोडे, जायफळ सगळ्याचा फ्लेवर आहे, ते पण टाकून घेऊया. बघू शकता इथे ऑलरेडी गुळशेल्याचा रंग किती सुंदर आला आहे. हा टाकल्याने आपला अजून केशराचा रंग पण येणार आहे त्याला. त्यामुळे मी आज छान मस्तपैकी केशरी मसाला टाकून घेते आहे. तुम्हाला हवा असेल तर टाका, नाहीतर ऑप्शनल आहे, पण टाकला तर छान रंग येईल आणि फ्लेवर सुद्धा खूप सुंदर येईल याचा. बघू शकता किती सुंदर आलाय, गोल्डन गोल्डन रंग, मस्त केशराचा सुंदर रंग. तसंही कोहळं पण पिवळं असतं आणि हा अतिशय मार्केटमध्ये, इंडियन मार्केट्समध्ये रेडिली अवेलेबल असणारा, 12ही महिने अवेलेबल असणारा स्वस्त भाजीतला प्रकार आहे, जो गरिबापासून श्रीमंतांना सगळ्यांना परवडतो. तो खूपच हेल्दी पण आहे. तर आजची जी रेसिपी आहे ती हेल्दी, मस्त आणि स्वस्त रेसिपी आहे आणि हिवाळ्यात अतिशय अप्रतिम होणारी रेसिपी आहे. त्यामुळे हा पदार्थ तुम्ही घरी करा, तुमच्या घरच्यांसोबत याचा आनंद घ्या आणि मला तुमचे अनुभव शेअर करा. कशी वाटली माझी रेसिपी हे पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आजच्या रेसिपीला तुम्ही भरभरून कमेंट्स द्या, तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी आणि अशाच अजून रेसिपी तुम्हाला पाहायच्या आहेत का. चला, आता आपला गुळशेला तयार आहे. इट्स रेडी फॉर प्लेटिंग. मस्त प्लेटिंग करून याचा आस्वाद घेऊया. तुम्ही माझ्यासोबत व्हर्च्युअली याचा आस्वाद घ्या आणि हा पदार्थ घरी करा. चला मग करायचं गुळशेल्याचं टेस्टिंग. कसा झाला आहे आपला पदार्थ बघायचं. गरम आहे एकदम. खूपच मस्त आहे, खूप टेस्टी झालेला आहे आणि मस्त लागतो आहे. तुम्ही पण हा पदार्थ करा, तुमच्या घरच्यांसोबत शेअर करा आणि आस्वाद घ्या आणि मला शेअर करा तुमचे अनुभव. ठीक आहे, बाय फॉर नाउ. वी विल कॅच अप फॉर आवर नेक्स्ट रेसिपी.